नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। आज या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा म्हाळुंग श्रीपूर आणि या मार्गावरून बोरगाव मुक्कामी आहे। ही लाईव्ह ताजी दृश्य जे आपण पाहत आहोत ती द डेली लाईफ ह्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत। आपण आज छत्रपती शिवाजी महाराज चौक श्रीपूर या ठिकाणी उपस्थित आहोत आणि कशा प्रकारे ह्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने इथं वारकरी उपस्थित आहेत आणि पंढरपूरच्या दिशेने त्यांची पावलं चाललेली आहेत। गेले 15 दिवसापासून हे सर्व भाविक भक्त आणि आपण पाहतोय की पालखीचा रथ जो आहे तो इथं आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय। तर हा पालखीचा रथ आहे। ह्या कमानीमधून आत्ता पालखी श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना या ठिकाणावरती आलेली आहे आणि या कमानीमधून तिचा प्रवेश होतोय। आपण हे पाहतो की पालखीचा रथ अगदी पालखी जवळ आलेले आहेत आणि इकडं सगळे पाहतोय आपण की सर्व श्रीपूरकर असतील, म्हाळुंगकर असतील किंवा ह्या पंचक्रोशीचे सर्व ग्रामस्थ असतील, तर हे सर्वजण या ठिकाणी या पालखीच्या पादुकांचं दर्शन करण्यासाठी इथं उभे आहेत आणि त्यांना सर्वांना एकच प्रतीक्षा आहे की कधी एकदा या ठिकाणी या पालखीचं दर्शन होतंय आणि पंढरपूरच्या दिशेने कधी एकदा आपण जातोय आणि तिथं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतंय। तर असा हा प्रवास आहे। ऊन वारा पाऊस ह्या सर्वांच्या माध्यमातून हा वारकरी हे माऊली हे सर्व भक्तजन आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी या ठिकाणाहून जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हातामध्ये पताका, त्याचबरोबर इकडं आपण पाहिलं तर टाळ मृदुंग याच्या गजरामध्ये हे सर्वजण इथून आपल्याला येताना दिसत आहेत आणि अगदी काही क्षणाच्या अंतरावरती इथं हा पालखी सोहळा आलेला आहे। इथं त्या ठिकाणी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गेटवरती या ठिकाणचे व्हाईस चेअरमन आहेत कैलास कुळे सर असतील, त्याचबरोबर इथले मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब असतील, त्याचबरोबर त्यांचे इतर अधिकारी असतील, संचालक असतील, या सर्वांच्या माध्यमातून इथं स्वागत होताना आपण पाहतोय की या ठिकाणी पालखी आलेली आहे आणि हे पालखीचं दर्शन त्या ठिकाणी भाविक घेतात। ह्या कमानीच्या बरोबर तिथं आपल्याला रथ दिसतोय बघा आणि अगदी जवळ या ठिकाणी इथं पालखी येताना आपल्याला दिसते। अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हा उत्साहामध्ये पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। या पालखीमध्ये आपण इथं पाहतोय की विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून हे दोन या ठिकाणचे स्थानिक जे वारकरी आहेत आपण त्यांना म्हणूया की रुक्मिणीच्या ह्याच्यामध्ये आणि विठ्ठलाच्या वेशभूषेमध्ये, आणि या दोघांचा जो मेकअप केलेला आहे तो या ठिकाणचे ब्युटिशियन आहेत संगीता बाड मॅडम, ज्यांचं पार्लर आहे आणि त्यांच्या इतर सर्व सहकारी आहेत। तर ह्या सर्वजणांच्या पाठीमागं आहेत कशा प्रकारे त्यांनी विठ्ठल रुक्मिणी इथं सर्वांच्या दर्शनासाठी उभे केलेले आहेत। छान असा मेकअप केलेला आहे। दिंड्या पाठीमागून येत आहेत, मोठ्या मोठ्या संख्येने वारकरी पुढं पंढरपूरच्या दिशेने जात आहेत आणि हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। या ठिकाणाहूनच या ठिकाणी पालखी सोहळा इथून पुढं असाच बोरगावच्या दिशेने आपल्याला इथं जाताना दिसतोय आणि हाच तो श्रीपूरमधील मुख्य चौक आहे आणि या चौकामध्ये दर्शनासाठी असेल तिथं पोलीस बंदोबस्तसुद्धा चौक ठेवण्यात आलेला आहे। सर्व प्रकारच्या वारकऱ्यांसाठी लागणाऱ्या सुविधा त्या देखील इथं सज्ज आहेत। बोरगाव पालखी तळावरती देखील सर्व वारकऱ्यांची राहण्याची सोय किंवा वारकऱ्यांना ज्या ज्या सेवा आवश्यक आहेत तर त्या सर्व त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे। आपण परत एकदा ही सर्व लाईव्ह ताजी दृश्य पाहूयात। आता माझ्या पाठीमागं आपण इथं पाहिलं तर कशा प्रकारे हा पालखी सोहळा या पंढरपूरच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतोय आणि सर्व लाईव्ह ताजी दृश्य आपण द डेली लाईफ ह्या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहोत। अतिशय गर्दी असलेला आणि वारकऱ्यांनी गजबजून गेलेला हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे। अगदी पालखी जवळ आलेली आहे। आपण पाहतोय की जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आलेली आहे। पालखीचा रथ अगदी जवळ आलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इथं श्रीपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल झालेला आहे
आणि दर्शनासाठी इथं कशा प्रकारे इथं गर्दी आहे ते आपण पाहतोय। आता या ठिकाणी पालखी इथं थांबलेली आहे आणि या ठिकाणचे जे मॅनेजिंग डायरेक्टर असतील किंवा या ठिकाणचे जनरल मॅनेजर, त्याचबरोबर बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेटचे डायरेक्टर इथं मंदारजी आगाशे आलेले आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी भरतकुमार सेठिया साहेब आहेत। सर्वच जण या ठिकाणी त्या पालखीच्या दर्शनासाठी इथं आलेले आहेत। त्यांचे सर्व इतर सहकारीसुद्धा आपल्याला इथं दिसत आहेत की चांगल्या प्रकारे आपण इथं दर्शनासाठी इथं पालखी थांबलेले आहेत। बृहन महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेडचे जे डायरेक्टर आहेत मंदारजी आगाशे यांचं देखील दर्शन झालेलं आहे। त्यांच्याबरोबर त्यांचे गेस्ट आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी दर्शन झालेलं आहे। आणि पलीकडं आपण पाहतोय की भरतकुमार सेठी असतील, इथले जनरल मॅनेजर असतील, तर या सर्वांच्या शुभ या ठिकाणी इथं त्यांचं दर्शन झालेलं आहे। पालखीचा रथ मुक्कामाच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय। ही लाईव्ह ताजे दृश्य आपण या ठिकाणी देखील दर्शनासाठी पालखी थांबलेले आहे। इथं आपण पाहिलं तर इथं एक कमान दिसते। या ठिकाणचे शहीद निवृत्ती जाधव इन्स्पेक्टर गडचिरोलीमध्ये शहीद झालेले आहेत आणि त्यांच्या स्मरणार्थ इथं सर्व ग्रामस्थांनी इथं कमान उभा केलेली आहे। आणि हा पालखी रथ आपण पाहतोय की या चौकामध्ये दर्शनासाठी थांबलेला आहे। अतिशय प्रसन्न भक्तिमय वातावरणामध्ये हा पालखी सोहळा बोरगावच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतोय। आत्ता बरोबर या चौकातून पालखी डाव्या बाजूने वळून बोरगावच्या दिशेने आपल्याला इथं जाताना दिसते। अतिशय प्रसन्न भक्तिमय वातावरणामधून हा पालखी सोहळा गेलेला आपण इथं पाहतोय। टाळ मृदुंग, हातामध्ये विणा, डोक्यावरती तुळशी घेतलेल्या वारकरी, महिला वारकरी, त्याचबरोबर संतांच्या मूर्त्या डोक्यावरती घेतलेल्या असे वारकरी आज या ठिकाणाहून आपल्याला पंढरपूरच्या दिशेने इथं जाताना दिसत आहेत। परत एकदा आपण पाहतोय की विठ्ठल रुक्मिणीचा इथं मेकअप केलेले लोक, जे इथले स्थानिक ग्रामस्थ आहेत, ते फोटो काढण्यासाठी इथं आपल्याला गर्दी करताना दिसत आहेत, सेल्फी काढताना दिसत आहेत। हा पालखी सोहळा मी परत एकदा दाखवतोय की भली मोठी रांग इकडं पाठीमागं पहा आणि त्यानंतर इथून हा पालखी सोहळा आपल्याला दिसतोय की बोरगाव मुक्कामी इकडं जाताना आपल्याला दिसतोय। हेच श्रीपूरची मुख्य बाजारपेठ चौक हाच आहे। इकडं हा अकलूजला रोड जातो, या ठिकाणी D19ला, आणि इकडं बोरगावच्या दिशेने जातो। आणि हा पालखी सोहळा जो आहे तो या ठिकाणी इकडून बरोबर म्हाळुंगच्या दिशेने इकडं आलेला आपण पाहतोय। भली मोठी या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी पंढरपूरच्या दिशेने हे सर्व माऊली आपल्याला जाताना दिसत आहेत। आणि भक्तिमय वातावरणामध्ये अभंग म्हणत हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने रवाना होतोय। अगदी 2 ते 3 दिवसामध्ये ह्या सर्व वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन होणार आहे। आणि हा विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर हे सर्व त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये गेल्यानंतर सर्वजण परत आपल्या घरी परतीच्या प्रवासाला लागणार आहेत। भली मोठी पाठीमागं आपण पाहतो की गर्दी खूप मोठी अशी दिंड्यांची रांग आहे। पालखीच्या समोर पायी चालणाऱ्या दिंड्या असतील आणि पालखीच्या पाठीमागं पायी चालणाऱ्या दिंड्या असतील, तर असं हे खूप मोठं स्वरूप या ठिकाणी पाहतो। काही ज्या दिंड्या आहेत त्या इकडं अकलूजच्या दिशेने चंद्रशेखर विद्यालय असेल किंवा कारखाना चाळीमध्ये जिथं रिकामा स्पेस आहे त्या ठिकाणी मुक्कामी जाताना आपल्याला दिसत आहेत। चौकामध्ये थोडी गर्दी झालेली आहे, पण पोलीस त्या ठिकाणी गर्दी हटवण्याचा प्रयत्न देखील इथं करत आहेत। खूप मोठी अशी यंत्रणा आणि खूप चांगलं नियोजन या ठिकाणी या पालखी सोहळ्यामध्ये असतं। परत एकदा आपण पाहतोय की कशा प्रकारे ह्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी, फोटो काढण्यासाठी इथं कशी भली मोठी गर्दी झालेली आहे। आणि वारकरी देखील या ठिकाणी फोटो काढण्यासाठी गर्दी करत आहेत। खूप छान असं प्रसन्न वातावरण
थोडा पाऊस देखील या ठिकाणी थांबलेला आहे आणि वारकऱ्यांचा हा पायी प्रवास, काही वारकरी श्रीपूरमध्ये मुक्कामी असतात, म्हाळुंगमध्ये, आणि मुख्य करून जे असतात ते बोरगाव पालखी तळावरती किंवा ह्या बोरगाव गावामध्ये हे मुक्कामासाठी असतात. असा हा खूप मोठा भव्य दिव्य असा पालखी सोहळा या ठिकाणी इथून जाताना आपण सर्वजण पाहत आहोत. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये हा सोहळा पंढरपूरच्या दिशेने आपल्याला इथून जाताना दिसतोय. या ठिकाणी पत्रकारांची देखील गर्दी आहे. कव्हरेज करण्यासाठी इथले स्थानिक पत्रकार देखील इथं आलेले आहेत आणि भला मोठा हा पालखी सोहळा अनेक वर्षापासून ते आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून इथं कव्हर करताना आपल्याला दिसत आहेत. वारीमधील जे आनंदाचे क्षण असतील, वेगवेगळे छायाचित्र टिपण्याचं काम असतील किंवा ह्या वारकऱ्यांची कशा प्रकारे सेवा इथले स्थानिक ग्रामस्थ करत असतात, तर हे सर्व त्या ठिकाणी पत्रकार या ठिकाणाहून करत असतात. अजून खूप मोठी अशी रांग या ठिकाणी पाठीमागं आपल्याला पाहायला मिळते आणि हा पालखी सोहळा अजून बोरगाव मुक्कामी जाण्यासाठी जवळजवळ अर्धा तास या ठिकाणी हे सर्व दिंड्या पाठीमागच्या जाण्यासाठी वेळ लागणार आहे. अतिशय सुंदर प्रसन्न भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा आपण या ठिकाणी इथं पाहतोय. द डेली लाईफसाठी दत्ता नाईक नवरे, श्रीपूर.